नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरचा एक अपडेट बघणार आहोत। या प्रोजेक्टची सध्याची चालू स्थिती काय आहे, प्रकल्पाचा खर्च काय आहे, या मार्गाचा रूट मॅप काय असणार आहे, तसेच भूसंपादनाचा अपडेट आणि किती मोबदला मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिकेच्या मल्टीमोडेल कॉरिडॉरचा भूसंपादनाचा खर्च 22,000 कोटी रुपयांच्या आसपास असून प्रकल्पाच्या खर्चात चौपटीने वाढ झाली आहे। त्यामुळेच बुलेट ट्रेन सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी अर्थात NHAI यांच्यासह अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गाचा खर्च विभागून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे। अलिबाग आणि विरार या 127 किलोमीटर मार्गिके अंतर्गत नवघर ते बलावली या पहिल्या टप्प्या अंतर्गत 98 किलोमीटरचा मार्ग जोडण्यात येणार आहे, तर बलावली ते अलिबाग या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 29 किलोमीटर लांबीचा मार्ग जोडण्यात येणार आहे। 2012 पासून हा प्रकल्प रखडला असून 2,000 कोटी रुपये खर्च भूसंपादनासाठी अपेक्षित होता, मात्र 2022 मध्ये भूसंपादनाची किंमत 22,000 कोटी रुपये झाली आहे। 2012 मध्ये या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 12,000 कोटी रुपये इतकी होती, तर 2022 मध्ये 60,000 कोटी रुपयांपर्यंत 4 पटीने वाढली आहे। आता कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टर जमीन भूसंपादन होणार आहे याबद्दल जाणून घेऊ। मित्रांनो, प्रस्तावित मार्गिकेसाठी 1,347 हेक्टर भूसंपादन करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये काही भाग वनक्षेत्रात तर मुख्य भूभाग खासगी मालकांच्या जागेत आहे। या जमिनीच्या भूसंपादनाचा खर्च 22,000 कोटी रुपये अपेक्षित असल्याचे MSRDCच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे, त्यापैकी पालघरमध्ये 61 हेक्टर, ठाण्यात 520.92 हेक्टर, रायगडमध्ये सुमारे 765.1 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या अलिबाग विरार महामार्ग काही कारणास्तव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आला असून समृद्धी महामार्गानंतर या महामार्गाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे। आता विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन आणि सध्याचे स्टेटस हे काय आहे। मित्रांनो, MSRDC द्वारे 126 किलोमीटर विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर हा महाराष्ट्रातील मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन अंतर्गत रूट अलाइनमेंट असलेला मंजूर 14 लेन प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे। त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यासाठी करार करण्यात आला आहे। 2030 मध्ये एक्सप्रेसवे पूर्ण आणि खुला होणे अपेक्षित आहे। भूसंपादनाच्या समस्यांमुळे त्याचे बांधकामाला खूप विलंबित झाला आहे। प्रकल्पाच्या डिटेल्सवर प्रकल्प अहवाल DPR ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेला नाही। या प्रकल्पाचा एकूण खर्च हा 60,000 कोटी, प्रकल्पाची लांबी 126 किलोमीटर असा एकूण 14 लेन, साईज 99 मीटर। पहिल्या टप्प्याच्या भूसंपादनाची आवश्यकता 1,347 हेक्टर, अंतिम मुदत 2030, ओनर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, प्रोजेक्ट मॉडेल अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम। आता विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरचा रूट मॅप काय आहे आणि किती मोबदला मिळणार आहे। मित्रांनो, विरार अलिबाग हा 126 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या क्षेत्रातून जात आहे। तसेच हा रस्ता JNPT बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी न्हावा या ट्रान्स हार्बर लिंकला जोडला जाणार आहे। या मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रोजेक्टसाठी पनवेल तालुक्यात 45 गावातील 527 हेक्टर जमीन तर उरण तालुक्यातील 16 गावात 130.99 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार असून बाधित शेतकऱ्यांना रेडिरेकनरच्या चौपट दराने तर जे शेतकरी स्वखुशीने संमती दर्शवतील त्यांना 5 पटीने भाव देण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी गेल्या महिन्यात बैठकीत दिली आहे। मित्रांनो, अशाच नवीन रस्ते, रूट मॅप, जनरल नॉलेज बातम्यांसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे।
तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.